महापालिकेचं बिगुल वाजलेलं आहे. दिल्लीतून खासदार अरविंद सावंत जे आपल्यासोबत आहेत बोलण्यासाठी. सावंत साहेब, की बिगुल वाजण्याच्या अगोदरच उद्धवजींनी एक पत्र जे आहे ते रिलीज केलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की मतदार याद्या जाहीर होण्याच्या अगोदरच निवडणूक जाहीर करण्याची करण्यात आलेली आहे. काय मुद्दा, म्हणजे नेमकं काय सांगायचं? मुद्दा असा होता की मधल्या काळामध्ये दुबार मतदारांचा जो विषय निघाला, त्यानंतर त्यांनी एक अवधी दिला आपल्याला की एवढ्या एवढ्या तारखेपर्यंत आपण हे सगळेजण माहिती आम्हाला द्या. ती त्यांची माणसं त्यांनी बीएलओ लावली, आपणही आपली माणसांकडनं माहिती दिली. आता ते करेक्शन झाले की नाही हे तर कळलं पाहिजे होतं की नाही. आदरणीय उद्धवजींचं हायच तर वैशिष्ट्य आहे, बरोबर मार्मिकपणे एक मुद्दा शोधून सांगणार ते. हा भाई बघा हे कसं चाललंय बघा. म्हणजे पुन्हा एवढं करून एवढा द्रविडी प्राणायाम त्यांच्याही काही कर्मचाऱ्यांनी घेतला असेल, पुन्हा त्याच याद्या जर येणार असेल तर मग निश्चितपणे सावधान राहावं लागेल, खूपच सतर्क राहावं लागेल. मग तुम्हाला वाटतं का की ही जी निवडणूक आहे ती न्यूट्रलाइज असं पद्धतीने न्यूट्रलाइज ते आयुष्यात करू शकत नाही. ते रोज शोधत असणार काय लपडी कशी करायची, सत्तेवर कसं यायचं, कुठे पैशांच्या राशीचा जो काही आता बघा यावेळेचा सरकारनामा म्हणून सकाळवाल्यांचं एक वृत्तपत्र बघा वाचा. अख्ख्या निवडणुकीमध्ये काय वक्तव्य आहेत कुणाची, मंत्र्यांची काय वक्तव्य आहेत. माझ्याकडे पैसे भरपूर आहेत, जेवढे लागेल तेवढंच सांगा मी देतो. एक जण म्हणतो रात्री झोपू नका लक्ष्मी येणार आहे. काय महाराष्ट्राची संस्कृती, काय तुम्ही केलं लोकांना लाचार. पैसे द्या. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अतिशय मूलभूत वाक्य आहे, एक वेळ संघर्ष करू नका पण विकले जाऊ नका. तुम्ही लोकांना विकत घेताय आणि बाबासाहेबांच्या संविधानाने विचाराला धक्का देताय. तेजस्विनी घोसाळकरच्या प्रकरणामध्ये काय घडलं? कुठल्या तेजस्विनी घोसाळकर त्या आता मला असं वाटतं की घरगुती भांडण लावणं हा तर भाजपचं वैशिष्ट्य आहे ना. सगळ्या कुटुंबांमध्ये कलह लावतात, प्रलोभन देतात. पण तेजस्विनीच्या बद्दल मला एकच वाईट वाटलं तिचं एका गोष्टीसाठी की विनोद घोसाळकरांची स्नुषा आहे ती. तुझी ओळख काय होती? तुझी ओळख विनोद घोसाळकरांची स्नुषा, पण विनोद घोसाळकरांची ओळख काय होती? ते शिवसेनेचे उपनेते, त्यांची स्नुषा उभी राहिली म्हणून तू निवडून आली. तुझा आणि शिवसेनेचा खूप काही काम केलं होतं, अशातलाही भाग नव्हता. पण आज एवढंच सांगेन, तुझे काही पाऊल उचलले तर ते अभिषेकला आवडेल तेवढंच विचार मनात कर. यांच्या नादी लागून जाणं, बरं तिकीट काही उमेदवारी इथेही मिळाली असती तिला. आता कुठे आमदारकीची उमेदवारी मिळणार आहे का? महानगरपालिकेचीच मिळणार आहे ना. मग ती इथेही मिळाली असती ना. तिथं जाण्यामागचं प्रयोजन काय? पैसे अधिक मिळणार असेल तर माहिती नाही. पण दुर्दैव आहे, भारतीय जनता पार्टी डिफरन्स पाहिलात का? चरित्र आणि चारित्र्य हरवून बसली भारतीय जनता पार्टी. एकनाथ शिंदे पण म्हणतात की आता निवडणूक लढवण्यासाठी ठाकरेंकडे माणसं नाही. त्यांना वेळ तेव्हा कळेल ना. तुमच्याकडे एवढी माणसं आहेत, मग लाचारी सारखे धावता कशाला? तुमच्याकडे एवढी माणसं आहेत ना, मग दिल्लीत का धावत राहता 10-10 मिनिटं आणि रुसवे फू घेऊन गावाला का जाता? एकदा सांगा महाराष्ट्राला, रुसुल्या रुसूबाई रुसू गावाला बसू हे कशाला करता? करू नका. स्वाभिमान घाण ठेवलेली माणसं आहेत आणि तेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. बघा शिवसेनेमधनं अनेकदा फूट पडलेली, काही नवीन नाहीये, अनेक पक्षांमध्ये पडते ती, त्यात मोठं वैशिष्ट्य नाहीये काही. पण ज्या पद्धतीनं पाठीसुरा खुपसून जाणं आहे ना आणि मुळावरच घाव घालण्याचं काम आहे, इतकं संस्कृतीहीन काम कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे. मुंबई महापालिका म्हटलंय की दोनच नावाभोवती ही संपूर्ण निवडणूक फिरते, एक उद्धव ठाकरे आणि दुसरं राज ठाकरे. आता हे दोघंही एकत्र येत आहेत म्हणायचं? 100% ना. का बरं? आनंद आहे तुम्हाला. म्हणजे कुठल्याही मराठी माणसाला मुंबईत विचारा येत आहेत का असं विचारलं, काय येणे का तू आले नाही एकत्र परत काय विचारतो असं वाटेल. तो मुंबईतल्या मराठी माणसाला माहितीये, दोघांनाही माहितीये. आणि आज खरं मराठीवरच घाव आहे. आता महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव आहे, मराठी माणसांवर घाव आहे. सोसायट्यांमध्ये मराठी माणसाला घर नाही मिळत बरं का. ठरवून सांगतात तुम्हाला घर नाही मिळणार, ते देणार आम्ही. ते कोण आहेत तेही बघा आणि कुणाबरोबर आहेत तेही बघा. कळलं का? पाहणं आवश्यक आहे. एकनाथ शिंदे बाजूला गेल्यानंतर मराठी मतदारामध्ये दुफळी पडली असं वाटतंय का? आणि उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यामुळं ते पहिली गोष्ट कोण बाजूला गेल्यामुळे
एकनाथ शिंदे मग त्यांचा मुंबईच्या ठाण्याच्या गल्लीच्या बाहेर होता का काही ओळख तरी होती का कधी? दाखवून द्यावं त्यानं. मुंबई शहरात त्यांना कोणी कार्यक्रमाला बोलवलं होतं म्हणून. परिचय नाही ना, अजिबात त्यांचा संबंध नाही ना. ठाण्यापुरते होते ते. तेही ठाण्यापुरते होते कारण आदरणीय उद्धवजींचा आशीर्वाद होता म्हणून. आदरणीय उद्धवजींनी त्यांना उमेदवारी दिली 2014. वंदनीय शिवसेना प्रमुख हयात नसताना, हे विसरू नका. आदरणीय उद्धवजींनी त्यांना मंत्री केलेला आहे, हेही विसरू नका. ते विसरलेत, मराठी माणसं नाही विसरलीत बरं का. निवडणूक ठरवणार आहे का की वाजणारा फटाका कोण आहे आणि फुसका बार कोण असणार आहे ते ठरवील ना. मराठी माणसाचा आवाज एकदा कसं आहे, एकदा मराठी माणूस पेटला मग त्याला नाही आवडता येणार तुम्हाला. तो पेटलेला पाहायला मिळेल तुम्हाला. आता बरं. अनुभवतोय ना मी. आता घराचा उल्लेख केला, अनुभवतोय ना. मुंबई लुटताना पाहतोय तुम्ही. बघा, आदरणीय उद्धवजींनी जे करून दाखवलंय ना, ते ते त्याची तुलना नाही होऊ शकत. कोविड मधलं काम हे जागतिक दर्जावर त्याचं कौतुक झालं. कोविड मध्ये लोकांचे प्राण कसे वाचवले याचं कौतुक झालं. मुंबई महापालिकांची हॉस्पिटल काय आहे, कायदा सांगतो, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे देणं हे महापालिकेचं काम. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल देणं नाही. ते केलं. अनेक नवीन संविधान आणून दिली, त्यांना साधनं आणून दिली. जोगेश्वरीला नवीन हॉस्पिटल काढलं. वंदनीय शिवसेना प्रमुखांचंच नाव दिलं. कॉलेजही काढलं मेडिकलचं तिथे. मी मुलांना शिक्षणाचं मिळालं. आमच्या आदित्याने तर काय भन्नाट प्रकार केला की मुंबईतील मराठी शाळा बंद पडत आहेत असं कळायला लागलं. का? सगळ्यांना ते इंग्रजीचं आकर्षण निर्माण झालं, सगळ्याच समाजामध्ये झालंय. मग काय करायचं? त्यांनी इतकी चांगली शक्कल लढवली की त्यांनी सीबीएसई आणि आयसीएसईची शाळा, मुंबई महापालिकेच्या सगळ्या शाळा आयसीएसई आणि सीबीएसईच्या सुरू केल्या आणि त्याही मोफत. सीबीएसईचं शिक्षण कुठे मिळतं दाखवा. आयसीएसईचं किती मिळेल? लाखो रुपये फी भरून श्रीमंतांची मुलं जातात. त्याच दर्जाचं शिक्षण माझ्या गोरगरीब जनतेच्या मुलांना जात पात पंत धर्माच्या पलीकडे जाऊन देण्याचं काम आदित्यजी ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले. काँग्रेस सोबत नसल्याचा फटका बसेल असं वाटतंय का कोणाला? शिवसेना तुम्हाला? असं कुठे ठरलंय अजून काही? मला नाही आवडत. मला माहिती नाही असं अजून तसं काही घडलेलं मला माहिती नाही. जेव्हा अधिकृतपणे ते जाहीर होईल तेव्हा बघू. कारण काँग्रेसच्या नेत्यांचं हेच म्हणणं आहे की राज ठाकरे सोबत असतील तर. पण नेते म्हणजे कोण? राहुल गांधी बोललेलं ऐकलं नाही मी. नेते कोणते ठरवावे लागेल ना काँग्रेसचे. तेव्हा कोणीतरी तिकडचं कोण बोललं म्हणजे काय अर्थ नाही ना. बघू. जागा वाटप वगैरे मनसे आणि हा, शिवसेना आरामात होणार, काळजी करू नका, अगदी आरामात होईल. तुमच्यासाठी मुख्य शत्रू कोण आहे? जर शत्रू बघायचं नको म्हणूया आपण. शत्रू करणं त्या शत्रू ही भाषा त्यांच्याकडे असते, आमच्याकडे नसते. विरोधक कोण? विरोधक कोण? भ्रष्टाचारी विरोधक आहेत आमचे. ज्या भ्रष्टाचारी आम्ही नाही म्हणालो बरं का, देशाचे पंतप्रधान म्हणाले 75,000 करोड का घोटाला हुआ. त्यांनी त्यांना उपमुख्यमंत्री केलं आणि ज्यांच्यावर सगळे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असंख्य, असे सगळेजण तिकडे मंत्री आहेत. पैशाचे कॅश घेऊन दाखवले. तुम्हीच दाखवता चॅनलवर त्यांना सगळ्यांना आणि सोशल मीडियावर पकडले जातात. ते सगळे तिकडेच आहेत की अखंड बुडाले. ती त्यांची गंगा आहे की गटार आहे ते ठरवून टाका तुम्ही. गटार गंगा, गंगा हा शब्द वेगळा, गटार गंगा, गटर गंगा आहे ती. हिट लिस्टवर कोण आहे पण तुमच्या? शिंदे, एकनाथ शिंदे आहेत का भाजप आहे? आम्हाला कोणाला हिट लिस्टवर नाही. आम्हाला आमचा मराठी माणूसच पुढे न्यायचंय. मराठी माणसाचं नाक स्वाभिमानानं तसं त्याच्यानं वरती देता आलं पाहिजे. छाती फुगून मराठी माणूस मुंबईत चालला पाहिजे आणि मुंबई हे महाराष्ट्राची आहे हा ठसा मजबूतीनं पुन्हा उठवायचा असेल तर त्याला पर्याय एकच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल. तर शिवसेनेला पर्याय नाही असं सांगितलेलं आहे अरविंद सावंत यांनी. कॅमेरामॅन सत्यम सह रामराज शिंदे, NDTV.